या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर. सोलापूर शहरातील जुबेर हंगरगेकर याच्यावरील कारवाई आणि दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा काही संबंध आहे का याचा सखोल तपास एटीएस कडून सुरू आहे. त्यासाठी पुण्यातील एटीएस पथक सोलापुरात मुक्कामी आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित बरेच काही साहित्य, कागदपत्रे, संपर्क क्रमांक जुबेरकडे सापडले आहेत. देशभरात विशेषतः महाराष्ट्रात एटीएसची कारवाई सुरू असतानाच दिल्लीत बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे जुबेरच्या अटकेशी त्या घटनेचा संबंध तर नाही ना, या दृष्टीने तपास सुरू आहे. बॉम्बस्फोटानंतर एटीएसने मुंब्रा व कोंढवा येथून जुबेरशी संबंधित दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान वहादते मुस्लिमे हिंद संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी जुबेर 18 ते 20 ऑक्टोबरला सोलापुरात मुक्कामी होता. त्यापूर्वी तो चेन्नईला जाऊन आला होता. कोंढव्यात राहणारा जुबेर सोलापुरातील अनेकांच्या संपर्कात होता. त्या अनुषंगाने तपास करण्यासाठी यापूर्वी देखील एटीएसचे पथक सोलापुरात येऊन गेले होते. त्यावेळी एका चौकशीसाठी त्याला पुण्याला नेले होते. पुण्यातून जुबेरचा मित्र जो आयटी इंजिनियर असून तोही मूळचा सोलापूरचाच आहे, त्यालाही ताब्यात घेतले होते. आता एटीएसचे पथक सोलापुरात आले असून जुबेरशी संबंधित सर्व बाबींच्या खोलात जाऊन तपास केला जात आहे. शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी नेमका काय तपास झाला याबाबत तपशीलवार माहिती मिळू शकली नाही, पण काही जणांकडे जुबेरच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.